हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि ते पेपर कटिंगवर कसे टाकायचे हे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपल्याला मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची, हुकपट्टीपासून आपण कसं मोजायचं. आज तुम्हाला मी दुसऱ्या ब्लाऊजवरून माप सांगणार आहे. तर बघा, हे हुकपट्टी आहे. त्या हुकपट्टीपासून जे काकाच्या शिलाईपर्यंत माप घ्यायचं आहे आणि हा थोडा ब्लाऊज फिट होईल आहे, त्याच्यामुळं आपल्याला वाढून कसं घ्यायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. हे हुकपट्टी ह्याच्यावर आपण टेप ठेवायची आणि हे पूर्ण हे 8 इंच यायले तर अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचे, कारण त्यांना हे ब्लाऊज फिट व्हायले. हे 8.5 झालं. आपण तसं जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर तुम्ही कोणत्या कागदावर लिहून घेऊ शकता. हे 8.5 छातीचं माप झाले. आता बघा, ही कटोरी आहे. ही कटोरी हुकपट्टीच्याच बाजूने मोजून घ्यायची. आपण जिकडून हुक लावतात त्याच बाजूनं मोजून घ्यायची. हे बघा, इथं टेप ठेवलेली आहे आणि ही जी शिलाई जाते त्या शिलाईवर आपल्याला टेप ठेवायची आहे. तर ही कटोरी 5 इंचची येईल. तर आपल्याला थोडीशी वाढून घ्यायची, कारण त्यांना हे ब्लाऊज खूपच फिट व्हायला आहे. 5 ते 5.25 इंच आपण कटोरी वाढून घेणार आहेत, 2 पॉईंट. आता बघा, पाठीमागल्या भागाकडूनच उंची ही कधीही मोजून घ्यायची. त्यामुळं हे शोल्डर लाईन आहे. ह्या शोल्डर लाईनवरून अर्धा इंच वर ठेवायची टेप आणि अर्धा इंच खाली ठेवायची. बघू शकता तुम्ही, हे 13.5 इंचवर उंची यायली, तर अर्धा इंच खाली म्हणजे 14 इंचवर ही पूर्ण उंची येते. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उंची 2 प्रकारे मोजता येते. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. हे बघा, 14 इंच उंची यायली. आता आपण गळा बघू. हे गळा तिरका कधीही मोजून घ्यायचा. हे 6 इंचवर आपला गळा येईल आहे. आणि शोल्डर हे नेहमी पाठीमागल्या गळ्यावर अवलंबून असतं. ज्यावेळेस पाठीमागला गळा हा जितका डीप असेल तितकं शोल्डर हे कमी कमी होत जातं आणि पाठीमागला गळा जितका कमी असेल त्याप्रमाणे शोल्डर हे आपलं जास्त वाढत जातं. हे बघा, इथं शोल्डर हे 9.5 इंच म्हणजे अर्धा इंच लुजिंग दिले तर आपलं 10 इंचाचं शोल्डर होते. त्याप्रमाणे आपण ही सगळी मापे तुम्हाला सांगितलेली आहे. आता कंबर मोजून घ्यायची. त्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून कंबर मिसिंग झाली होती, तर तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. कंबर ही हुकाच्या बाजूने टेप ठेवून पूर्ण कंबर मोजून घ्यायची. आणि जिथं आपण हुक अडकतात म्हणजे आयपट्टी आणि हुकपट्टी या 2 पट्ट्या असतात. ही आयपट्टीच्या जिथं शिलाई आलेली आहे ही बघू शकता तुम्ही. या शिलाईपर्यंतच आपल्याला मोजून घ्यायचे, म्हणजे आपलं 31 इंच ही पूर्ण लांबी आलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा इंच लुजिंग घ्यायची, कारण त्यांना ब्लाऊज हे सगळे फिट होतात. अर्धा इंच प्रत्येक मापामध्ये आपण लुजिंग घेतोय. त्यामुळं 31.5वर आपण कंबर घेऊन पूर्ण कंबरेचं राऊंड मोजून घ्यायचा आणि ह्या प्रकारे मापे घेतली तर तुम्ही कोणताही ब्लाऊज, आता समजा हे ब्लाऊज 8.5 इंचाचं आहे, तर तुम्हाला हे 9 इंचाचं जर ब्लाऊज असेल तर तुम्ही हेच मापे जसे मी आज तुम्हाला सांगते त्याचप्रमाणे जर तुम्ही मापे टाकलात, फक्त बदलच कशात होतो, छातीच्या मापात आणि कटोरीच्या मापात आणि कमरेच्या मापात. या 3 बदलामध्येच फरक करायचा, नाही तर आपल्याला सेम टू सेम सगळे मापे व्यवस्थित आणि अशाच रीतीने टाकायचे आहेत. तर बघा, आता हे पेपर फोल्ड तिकडून आहे आणि जॉईंट तिकडून माझ्याकडं केलेलं आहे. हे बघा, आता उंची किती होती आपली? 14 इंच. हे अगोदर पूर्णपणे सरळ रेष ओढून घ्यायची. कपडा जर आपला पेपर कमी जास्त असेल तर त्याला बरोबर करून घ्यायचं. आणि उंची किती होती? 14 इंच. 14 इंचवर 1 पॉईंट द्यायचा आणि
थोड्या अंतरावर आणखी 14 इंचवर एक पॉईंट द्यायचा. हा पॉईंट हा एक सरळ रेष यावी आपली, टेप इकडं तिकडं होऊ नये यासाठी आहे. इथून आपण सरळ टेप ठेवून ही रेष ओढून घ्यायची. ही रेष ओढल्यानंतर आपण शोल्डर ही आपली 10 इंचावर आली होती, त्याचं निम्म करायचं म्हणजे हे 5 इंच. आणि मेन म्हणजे ब्लाऊजमध्ये शोल्डर ही कमी जास्त होऊ शकते, पण मी तुम्हाला सांगितलं ना, पाठीमागला जर गळा डीपमध्ये असेल तर शोल्डर ही आपली कमी वर जाते. आणि पाठीमागला गळा जर कमी असेल, समजा 7 ते 8 इंच 8.5 इंच, तर ही शोल्डर आपली मोठी होत जाते. जसा जसा गळा वर येईल तसा ते शोल्डरचं माप मोठं होत जातं. त्यामुळं हे लक्षात ठेवा, आपला डीप गळा आहे त्यामुळं शोल्डर ही आपली 5 इंचाचीच घ्यायची. प्रत्येकाला जरी तुम्ही 5 इंचाची शोल्डर घेतली तरीसुद्धा चालते, ज्याचा डीप गळा आहे त्यांनाच. नाहीतर तुम्ही जास्त मोठा गळा छोटा गळा ठेवताल आणि 5 इंचाची शोल्डर जर घेताल तर महागं ओढल्या जातं ब्लाऊज, त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा. आता बघा, 6 इंचाचा आपला समोरचा गळा होता. हे समोरच्या गळ्याचे एक पॉईंट देऊन घ्यायचा. हे 6 इंच म्हणजे तिरका ठेवायचा. आता समजा मी तुम्हाला हे सांगितलं नाही, हे शोल्डर आपण 5 इंचाची घेतली की लगेच या पट्टीला थोडंसं तिरकं करायचं आणि एक सरळ तिरकी रेषा ओढून द्यायची. म्हणजे ह्या दोन्ही रेषेमध्ये पाव इंचाचा अंतर आला पाहिजे आपल्याला. हे बघा, 5 इंचाची शोल्डर जर घेतली की त्याला तिरकी टेप ठेवायची आणि ही तिरकी रेष ओढून घ्यायची. या दोन्ही रेषेमध्ये पाव इंचाचं अंतर आलं पाहिजे. म्हणजे हे अंतर कशासाठी घ्यायचं की आपलं शोल्डरवरून खाली म्हणजे शोल्डर ही खांद्यावर बसत नाही, खाली वगळते, हा प्रॉब्लेम होत नाही. त्यामुळे हे आपण पाव इंच खाली घ्यायचं. आता बघा, डीप गळा जर असेल तर 2 इंचच आपल्याला गळा रुंदी घ्यायची. आणि जर तुम्हाला सांगितलं ना, छोटा गळा असेल तर गळा रुंदी वाढवू शकता आणि शोल्डरही वाढणार. हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. डीप गळा आहे त्यांचा, त्यामुळे 2 इंचच आपण शोल्डर गळा घेतलेला आहे आणि 3 इंचाची शोल्डर ठेवली आहे. तर यामध्ये कोणाला शोल्डर कमी आवडते, कोणाला जास्त आवडते. त्यामुळं ज्याला शोल्डर कमी आवडते त्यांनी काय करायचं की ही शोल्डर जी आपण 5 इंचाची घेतली तिथं 5.25 इंचाची ही शोल्डर तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला 2.5 इंचाची शोल्डर पट्टी भेटेल. त्यामुळे का हे पॉईंट लक्षात ठेवा. इथं 3 इंचाची आपण शोल्डर घेतलेली आहे. इथून तिरकट टाकल्यानंतर आपल्याला गळा घेतलेला आहे. आता बघा, 6 इंचवरून ज्याला डीपमध्ये राऊंड गळा आवडतो त्याला 2.5 इंचापर्यंत 3 इंचापर्यंत आपण गळा रुंदी घेऊ शकता. पण कोणाला कमी गळा रुंदी आवडते त्यामुळे गळा हा 2.25 इंचावर घ्यायचा आणि ही सरळ रेष ओढून घ्यायची आणि याचा बॉक्स बनवायचा. हा बॉक्स बनल्यानंतर ही जी खालची रेष आहे त्या रेषेवरून आपण 5ला पॉईंट द्यायचा. हा पॉईंट झाला की आपल्याला नंतर आता बघा, हे शोल्डर जितकं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथून 5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि हा पॉईंट हा आपल्या गळ्याचा ब्लाऊजचा मोंडा असेल. आता ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत 5.25 इंच हा मोंडा घ्यायचा. प्रत्येकाला 5.25 इंचच मोंडा घ्या, कारण मोंडा हा वाढला की पुन्हा बाहीमध्ये लुजिंग पडते. त्यामुळे 5.25 इंचाचा मोंडा परफेक्ट बसतो. आता बघा, छातीचं माप हे 8.5 इंच होतं. 8.5 इंच हे बरोबर टेप ठेवा आणि 8.5 इंच मोंड्याच्या जिथं हे आला होता पॉईंट त्या पॉईंटवरून 8.5 इंचावर एक खूण करा. आणि हे बघा, 8.5 इंच हे 8.5 इंच इथं आले. हे 8.5 इंच आपण इथून घेतलं आणि हा एक पॉईंट दिला. पॉईंटवरून आपल्याला लुजिंगसाठी कोणी 1.5 इंच सोडतं, कोणी 1.25 इंच सोडतं. तर आपापल्या ह्याच्यामुळं मार्जिन किती सोडायची ही आपल्या मर्जीनुसार. मी इथं 1.25 इंच मार्जिन सोडलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता बघा, मोंड्याच्या हे जे कोपरा आलेला आहे त्या कोपऱ्यामध्ये टेप ठेवायची आणि कंप्लीट 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा. हे पाठीमागल्या मोंड्याचा आकार घेण्यासाठी झाला. आणि 1.25 इंचावर एक पॉईंट द्यायचा, हे समोरच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी झाला. हे बघा, 1.25 इंच आणि 1.5 इंच हे 2 पॉईंट देणे झाल्यानंतर आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे मोंड्याचा जितका अंतर होतं त्या अंतराला निम्म्यामध्ये एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि
हा पॉईंट जिथं आलेला आहे तिथून या प्रकारे आपण गोलाई देऊन घ्यायची. आता हा पॉईंट पाऊण इंचाचा जिथून हे झालेला आहे तिथं या पॉईंटच्या पाव इंच आत इथून सरळ घ्यायचं आणि हे बघा या प्रकारे जर तुम्ही मोंड्याचा आकार दिला तर जे समोरून लूज पडतात, गुड्या पडतात ते पडणार नाहीत. हे आकार हा परफेक्ट आलाच पाहिजे. यावर ब्लाऊजची खूप फिनिशिंग छान येते. आता बघा आपली कंबर ही 31 इंचाची कंबर आहे. त्याला फोड भाग केले की कंबर येते. त्या टेपला जिथं आपलं दुमतलेलं आहे त्या ह्याच्यात आणायचं आणि 7.5 वर आपण एक खूण करून घ्यायची. 7.5 नंतर 2.25 इंचावर एक खूण करून घ्यायची. म्हणजे आपले कंबर 2.25 इंच का घ्यायचं, कारण 1.25 इंच आपली शिलाई मार्जिन आणि 1 इंचाचा कमरेचा टाच या प्रकारे दोन्ही हे माप होऊ शकतात. आता बघा 2.5 इंचाची शोल्डर पट्टी. शोल्डर ही हमेशा 2.5 इंचावर टाकायची. उंची कितीही कोणाची असो 2.5 इंचावर जर शोल्डर पट्टी टाकली तर एकदम व्यवस्थित बसते. हे बघा हे 2.5 इंचाची शोल्डर पट्टी आपण मोजून घेतलेली आहे. आता इथं पाव इंच वर घ्यायचं आपल्या क्रॉस पट्टीला टोक काढण्यासाठी आणि 2 इंच या साईडने घ्यायचं. म्हणजे पाव इंच आणि 2 इंच हे माप लक्षात ठेवा. इथं हे आपल्या क्रॉस पट्टीचं टोक निघालेलं आहे. त्यासाठी वर पाव इंच घेतला आणि या पॉईंटनं 2 इंच घेतला. ही आपली क्रॉस पट्टी पूर्ण झालेली आहे. आता या क्रॉस पट्टीवरच आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. आता कटोरी ही आपली 5.25 इंचाची होती. कंप्लीट ठेव का हे बघा तुम्ही बघू शकता. 5.25 इंचावर बरोबर कटोरीचं माप टाकलेलं आहे. थोड्या वर अंतरावर 5.25 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. हा पॉईंट कंपल्सरी, कारण ही आपली सरळ रेषा येण्यासाठी आहे. ही सरळ रेषा वळून घ्यायची. आता बघा मोंड्याचा आकार जिथून आपला गेला होता पाठीमागला त्या पॉईंटवरून खाली आपल्या कोपऱ्यातून 3 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. तुम्ही बघू शकता 3 इंच हे मोंड्याचा 1.5 इंचाचा जे आपला पॉईंट आहे पाठीमागल्या मोंड्याचा त्या मोंड्यापासून 3 इंच हे बघू शकता तुम्ही 3 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे. हा पॉईंट आणि जे आपण गळ्यापासून 5 इंचावर जो पॉईंट दिलेला आहे तो पॉईंट आणि ही रेषा हे तिन्ही पण एका सरळ रेषा तिरक्या रेषेमध्ये आपण वळून घ्यायचे. हे बघा तिरकी रेषा एकदम बघा पॉईंटवरून तिन्ही पॉईंट आपल्या रेषेमध्ये येतील. या आकाराने आपण ही रेषा वळून घ्यायची. आता ही रेषा वळल्यानंतर इथं थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे झाली आपलं कटोरीचं माप. आता इथं आपली कटोरी कितीची होती 5.25 इंचाची. त्याचं शंटर काढायचं. टेप गुंतवायची. तिथं जिथं पॉईंट आलाय तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि जिथं पॉईंट आलाय त्या पॉईंटवरून 1 इंच हे आपलं टक्स पॉईंट झाला. हा टक्स पॉईंट. हे जर माप तुम्ही प्रत्येक मापाला म्हणजे 36 इंची छाती असो 32 इंची असो 40 इंची असो प्रत्येक मापाला जरी हेच माप तुम्ही वापरले तर तुमची ब्लाऊज हे परफेक्ट बसू शकतं. हे बघा कटोरीचा आकार किती छान आलेला आहे. आता तुम्हाला हे मी कट करून दाखवते. पाठीमागल्या मोंड्यापासून कट करायचं आहे. खालच्या रेषेपासून
हे बघा, आता हे आपण पूर्ण हे पाठीमागल्या मोंड्यापासून कट केलेलं आहे. आता हे जे 2 फोल्ड आहेत ते आपल्याला जॉईन काढून घ्यायचं आहे. आता हे पाठीमागला भाग झाला आणि हा समोरचा झाला. हे 2 आपल्याला पार्ट भेटतात. पाठीमागल्या भागाला आपण जसं तसं पेपर कटिंग ही ब्लाऊजवर टाकू शकता. हां, हे बघा, पाठीमागला पार्ट काढून झाल्यानंतर आपण क्रॉसपट्टी काढायची. ही क्रॉसपट्टी झाली. आता गळ्याचं गोल राऊंडमध्ये गळा कट करून घ्यायचा. क्रॉसपट्टी झाल्यानंतर कटोरी काढून घ्यायची. इथं कातर ही व्यवस्थितरित्या फिरून घ्यायची. जे नवीन शिकणारे आहेत त्यांना थोडंसं जड जातं, त्यामुळं कातर ही व्यवस्थित फिरून घ्यायची. आकार जसे आहेत त्याप्रमाणे आपण जर कातर फिरवली तर एकदम व्यवस्थित आपल्याला हे सगळे मापे येतात. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, आपले एवढे पार्ट मिळालेले आहेत. हे बघा, हे बघा, हे पार्ट आपले तयार झालेले आहेत. कटोरी, क्रॉसपट्टी आणि हे. आता कटोरी कशी वाढवायची आणि पाठीमागला गळा कसा घ्यायचा ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हा व्हिडिओ खूप लॉंग होत होता, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये हे टाकते, तुम्ही बघू शकता. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. हे सगळे मापं तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेले आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करा आणि तुमच्या अडचणी काही असेल तर मी त्याला सोडवायचा नक्की प्रयत्न करेन.